गुड आफ्टरनून मित्रांनो, आजच्या लाईव्ह ट्रेड ॲनालिसिसच्या व्हिडिओमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. जसे तुम्ही माझी ऑर्डर बुक बघू शकतात, मी सकाळी 9:22ला निफ्टीच्या 18,050च्या कॉलमध्ये एंट्री घेतली होती 67.65ला आणि 20 मिनिटाच्या आतच मी स्कॅल्पिंग करून एकदम छोटासा प्रॉफिट करून मार्केटच्या बाहेर पडलो आहे. आपलं असं टार्गेट मोठं होतं, परंतु मला तिथे चार्टमध्ये थोडीशी गडबड दिसल्यामुळे मी हा ट्रेड कट केला व एक छोटा प्रॉफिट करून मार्केटच्या बाहेर पडलो. परंतु यानंतर मार्केटने आपल्या डायरेक्शनमध्ये चांगली मुवमेंट दिली तर आज आपल्याला चांगला प्रॉफिट झाला असता, परंतु मी अगोदरच एक्झिट करून टाकला कारण मार्केट तिथे बायर्स टाईपचा एक सिच्युएशन क्रिएट करत होता. तर चला ते चार्टवरती जाऊन बघूच. त्या अगोदर बघून घेऊ की आज आपण कितीचा प्रॉफिट बुक केला. तर आज आपण फक्त 417 रुपयाचा प्रॉफिट बुक केलेला आहे. हा आपला लोवेस्ट प्रॉफिट आहे मागच्या 1.5-2 महिन्यांचा जर डाटा बघितलं तर. त्यानंतर पुन्हा एक आपला टार्गेट हिट झाला, परंतु मी तो ट्रेड नाही घेतला. मी फक्त मार्केट वॉच करत होतो कारण दिवसातून एकच ट्रेड घ्यायचा व जर हाच जर प्रॉफिट माझा 1000च्या आसपास झाला असता तर मी त्या 1000 मधून थोडीशी रिस्क घेऊन सेकंड ट्रेड घेतला असता. परंतु आजचा प्रॉफिट आपला पहिला खूप छोटा झाला म्हणून मी दुसरा ट्रेड नाही घेतला. तर चला निफ्टीच्या चार्टवरती जाऊन बघू. तर एकदम हे सर्व कट करतो. तर सकाळी काय झालं, मी मार्केट ओपन व्हायच्या अगोदरच माझे सपोर्ट व रेजिस्टन्स झोन आखून ठेवले. जसं इथे बघू शकता, इथे एक 18,200 राऊंड नंबरचा आहे, तर म्हणून मी इथे एक रेजिस्टन्स झोन आखून ठेवला. त्यानंतर काल मार्केटने या ठिकाणी 2 वेळेस रेजिस्टन्स घेतले होते, तर हा एक झोन ड्रॉ केला. नंतर इथून मार्केटने 3 वेळेस सपोर्ट घेतला होता, हा 1, हा 2 आणि हा 3. व त्यानंतर आपल्याला दिसतंय की 18,100 हा पण एक राऊंड नंबर आहे, तर म्हणून इथे पण मी एक रेक्टँगल ड्रॉ केला. तर जसं तुम्ही इथे चार्ट बघू शकता की मार्केटने त्या लेवलच्या खाली गॅप डाऊन ओपनिंग दिली. आताच इथे आपण 5 मिनिटाचा चार्ट बघितला तर इथे काय बघायला मिळतंय की मार्केट होतं अप ट्रेंडमध्ये. रोज आपल्याला एक अप स्विंग दिसायची, मग एक डाऊन स्विंग, पुन्हा वर जायचं, खाली आलं, परत वर गेलं, नंतर एक डाऊन स्विंग एक्सपेक्टेड होती. तर तीच आज गॅप डाऊन मध्ये आपल्याला डाऊन स्विंग बघायला मिळते. मार्केट 18,175 पासून ते 18,050 पर्यंत 120 पॉईंट खाली आला. तर आता इथून एक अपस्विंग एक्सपेक्टेड होती. अपस्विंग म्हणजे एकदम मोठी पण नाही, कारण जर मार्केटने प्रिव्हियस लो जर नसता ब्रेक केला तर मग आपण ते अप ट्रेंड कन्सिडर केला असतं. परंतु इथे काय बघायला मिळतंय की मार्केट वर गेला, खाली आला, वर गेला, परंतु त्या लेवलच्या वर जास्त काळ सस्टेन नाही करू शकला व पुन्हा खाली आला व तो जो प्रिव्हियस लो होता त्याला पण ब्रेक केला. तर म्हणजे इथे एक डाऊन ट्रेंडचं फॉर्मेशन झालेलं आहे. म्हणून आपण जो बाईंग साईडचा ट्रेड घेऊ त्याचं टार्गेट एकदम मोठं नसेल तर आपण एक छोट्याशा टार्गेट सोबत एक स्कॅल्पिंग प्लॅन करू. तर अशा प्रकारे मी एक छोटासा बाईंग ट्रेड प्लॅन केला होता. तर मी हाच 1 मिनिटावरती दाखवतो मी कुठे एंट्री घेतली. तर हे सपोर्ट झोन तेच मी 5 मिनिटावरती ड्रॉ केलेले होते. तर काय झालं, मार्केट या खाली ओपन झालं. आता इतकं गॅप डाऊन ओपन झाल्यानंतर व जर आपण हा चार्ट बघितला कालचा तर इथे आपल्याला काय बघायला मिळतंय किंवा सर्व रिटेल लोक काय बघत असतील की मार्केट इतक्या दिवस वाढल्यानंतर मार्केटने एक डब्ल्यू पॅटर्न बनवला. डब्ल्यू पॅटर्न बनल्यानंतर आज गॅप डाऊन ओपनिंग दिली, या लेवलला ब्रेकडाऊन दिला, ब्रेकडाऊन नंतर एक सलग मुवमेंट दिली. तर आता इथे लोक सेल करतील. हे सगळं प्राइस ॲक्शन शिकलेलं ते युट्यूबने कोर्सेस घेतले असेल, मग ते इथे सेल करतील. परंतु आपण ऑपोजिट साईडला ट्रेड घेऊ कारण जास्त करून स्टॉप लॉस हंटिंग कोणाचे होते, रिटेल लोकांची. ऑपरेटर्स या रिटेल लोकांचा स्टॉप लॉस खाता मग मार्केटला त्यांच्या डायरेक्शनने घेऊन जातात. तर इथे काय झालं, निफ्टीने अगोदरच गॅप डाऊन ओपनिंग दिली, या लेवलच्या खाली पण 18,100. तर रिटेल लोक अजून शुअर झाले की 18,100 एक राऊंड नंबरच्या खाली ओपनिंग झाली आहे व मार्केट खाली चाललंय, तर आपण सेल करू कारण मार्केट या लेवलला क्रॉस नाही करू शकत. तर अशा प्रकारे ते सर्व सेल करत गेले. त्यानंतर एक इथे एक ब्रेकडाऊन दाखवला मार्केटने. मार्केट वर गेलं, खाली आला, एक स्विंग बनवला, पुन्हा एक फॅट बियरिश कॅन्डलने खालच्या साईडला ब्रेकडाऊन दिला. आता इथे सर्व लोक एंटर करतील कारण एक परफेक्ट फॉर्मेशन झालंय. वरती डब्ल्यू पॅटर्न बनलाय. मार्केट इतक्या दिवसापासून वाढत होतं, तर एक रिट्रेसमेंट येईल, मार्केट खाली क्रॅश होईल. त्यानंतर 18,100च्या लेवलला ब्रेकडाऊन देऊन मार्केट गॅप डाऊन ओपनिंग होऊन खाली येऊन पुन्हा एक ब्रेकडाऊन देतोय. तर खाली एक 18,000ची लेवल पण आहे, तर उद्या एक्सपायरी पण आहे, तर सर्व 18,000चे पुट विकत घेतील. परंतु मार्केट इतक्या इझिली त्यांना प्रॉफिट नाही कमवून देणार. तर काय झालं, तो ब्रेकडाऊन आल्यानंतर मार्केट सलग वरती गेलाय. तर मी एंट्री इथे घेतली होती कारण इथे आपण बघू शकतो की इथे पण एक स्विंगचा ब्रेकडाऊन झाला, परंतु एक परफेक्ट ब्रेकडाऊन नव्हता. तर माझी एक बेस्ट एंट्री इथे बसली असती या ग्रीन कॅन्डलची इथे, परंतु मी या ग्रीन कॅन्डलवरती एंट्री घेतली. मी तुम्हाला ऑर्डर बुक दाखवतो. इथे बघू शकतात 9:22 ही आहे ती ग्रीन कॅन्डल 9:22. तर मी याच ठिकाणी एंट्री घेतली व माझा स्टॉप लॉस होता जो ऑप्शन प्राइस आहे त्याचा 10%. मी कोणता स्ट्राईक प्राइस ऑप्शनची चूज केली होती, एकदम इन द मनीवाली. तसं 18,070 चालू ना, तर मी 18,050चा कॉल ऑप्शन घेतला होता. तर जेव्हा मार्केट या ठिकाणी आलं 51च्या प्राइसला 18,051, तर या ठिकाणी तो ऑप्शन गेला होता 61च्या आसपास व माझा स्टॉप लॉस होता 60च्या आसपास. तर म्हणजे या खालीचं मार्केट थोडंसं अजून खाली आलं असतं तर आपला इथे स्टॉप लॉस हिट झाला असता. परंतु इथे बघू शकता की मार्केटने एक्झॅक्ट एक राऊंड नंबरच्या आसपास, जसं 18,050 आहे
तिथून एक सपोर्ट घेतला व मार्केट वर गेलेला आहे. तर अजून जर छोटीशी मार्केट स्पाइक दिली असती खालच्या साईडला तर आज आपल्याला इथे लॉस झाला असता. तसं मी तुम्हाला सांगितलं की ही आपली परफेक्ट एंट्री नव्हती. आपली परफेक्ट एंट्री या ठिकाणी आली असती कारण इथे मार्केटने एक परफेक्ट ब्रेकडाऊन दिलेला आहे. जर माझ्या ट्रेडचं अनालिसिस बघितलं तर इथे एक मार्केटने ब्रेकडाऊन नाही दिला, फक्त वीक खाली गेली होती, परंतु कॅन्डल तर वरच क्लोज झाली ही रेडवाली. या लेवलला ब्रेकडाऊन नाही दिलेला, तर एक थोडी चुकीची एंट्री होती. आपली राईट एंट्री इथे बसली असती तर इथून एक आपल्याला चांगली मुवमेंट बघता आली असती. तर मी माझा टार्गेट या ठिकाणी बुक केलं जेव्हा हाय मारला, कारण इथे काय बघायला मिळतंय, मार्केट खाली आलंय, नंतर इथे एक हेड अँड शोल्डरचं पॅटर्नचं फॉर्मेशन केलंय एकदम छोट्याशा टाइम फ्रेमवरती. आणि जर आपण हा चार्ट मोठा केला तर त्या दिवशी मार्केटने इथून एक सपोर्ट घेऊन एक गॅप ओपनिंग दिली होती. तर हा रिटेल लोकांसाठी एक सपोर्ट झोन सुद्धा बनला असता व इथे एक हेड अँड शोल्डर पॅटर्न दिसत आहे. तर सर्व रिटेल लोक इथे एंट्री करतील व मार्केट त्यांचे स्टॉप लॉस खायला खाली जाईल. म्हणून मी काय केलं, ही जी अपमूव आली एकदम स्ट्रेटवाली, इथेच माझा प्रॉफिट बुक करून मार्केटच्या बाहेर पडलो. एक छोटासा प्रॉफिट झाला. तसं माझं टार्गेट 18,100च्या वर होतं आणि ज्यांनी पण या ठिकाणी सेल केला आहे ते सर्वांनी स्टॉप लॉस 18,100 या राऊंड नंबरच्या वर लावले असते. तर अशा प्रकारे आपला टार्गेट ते हिट झाला, परंतु आपण अगोदरच एक्झिट केला कारण मला इथे एक दुसरा पॅटर्न दिसत होता हेड अँड शोल्डरवाला. तर म्हणून मी इथे एक्झिट केलं व दुसरा ट्रेड आपल्याला या ठिकाणी भेटला. जर आपण 5 मिनिटाचा चार्ट बघितला तर इथे काय दिसतंय, डब्ल्यू पॅटर्न नंतर मार्केटने ब्रेकडाऊन दिला. पुन्हा आपला जो डे हाय होता जिथून मार्केटने सेलिंग आली एकदम मॉर्निंगच्या सेशनला, त्या लेवलला ब्रेकआउट देऊन मार्केट वर गेला. आता वर गेल्यानंतर इथे लोकांना काय वाटेल, हे मार्केट इतक्या दिवसापासून अप ट्रेंडमध्ये आहे, मार्केट खाली पडतं नंतर पुन्हा वर जातं व एंडिंगच्या सेशन आपल्याला एक मोठा अपमूव बघायला मिळतो. तशाच प्रकारे लोकांनी या ब्रेकआउटवरती काय एक्सपेक्ट केलं की इथे एंट्री घेऊ आणि हे जो गॅप बनवला आहे तो मार्केट फिल करेल. तशा प्रकारे इथे सर्व लोकांनी एंट्री घेतली, परंतु मी इथेच सेलिंग प्लॅन केली, ती पण 3 मिनिटावरती. समजा आपण 3 मिनिटावरती जाऊ. जर आपण इथून फिबोनाची रिट्रेसमेंट लावली, कारण इथून मार्केटने एक डाऊनफॉल दिला होता व या लेवलपर्यंत, इथे काय बघायला मिळतंय की मार्केटने या लेवलला ब्रेकआउट दिल्यानंतर 5 मिनिटाच्या टाइम फ्रेमवरती इथे सर्व लोक एंटर झाले. त्यांचं टार्गेट होतं या गॅप फिलिंगचं, परंतु मार्केट इतकं इझिली पैसे नाही कमवून देणार. व मार्केटने मी जसं तुम्हाला सांगितलं स्टार्टिंगलाच की एक डब्ल्यू पॅटर्न म्हणून एक डाऊन ट्रेंडचं फॉर्मेशन केलं आहे. तर जी अपमूव येईल ती एकदम मोठी अपमूव येणार नाही, एक छोटीशी अपमूव येईल, नंतर पुन्हा डाऊन ट्रेंड येईल. तर म्हणून जेव्हा मार्केट इथे गेलं व इथे गेल्यानंतर त्याने 618च्या लेवलला खालच्या साईडला ब्रेकडाऊन दिला एका फॅट बिअरिश कॅन्डलने. तर म्हणून मी इथे एक एंट्री प्लॅन केली होती. स्टॉप लॉस असतं या लेवलच्या वर. माझं टार्गेट असतं की ज्यांनी पण या स्विंग्सवरती बाय केलेलं आहे तर सर्वांचे स्टॉप लॉस या स्विंगच्या खाली असतील, या स्विंगच्या या ठिकाणपर्यंत आपण एक टार्गेट लावू शकतो. तर अशा प्रकारे हा 1:3च्या आसपास ट्रेड होता, परंतु आपण हा ट्रेड घेतला नाही कारण आपला जो फर्स्ट ट्रेड होता त्यामध्ये आपल्याला एक छोटासा प्रॉफिट झाला. जर तो मोठा झाला असता तर त्या प्रॉफिटचा एक छोटासा पोर्शनचा रिस्क घेऊन पुन्हा हा ट्रेड प्लॅन केला असता. परंतु ठीक आहे, चला आता उद्या बघू. उद्या तशी एक्सपायरी आहे, मी खूप दिवसापासून एक्सपायरी तर अवॉइड करत आहे ट्रेड करण्यासाठी. तर बघूया उद्याचा आपल्याला चांगली ऑपॉर्च्युनिटी भेटते चांगल्या प्रोबॅबिलिटी सोबत तर आपण ट्रेड करू, नाहीतर फ्रायडेला ट्रेड करू. तर जर आपल्याला ही ट्रॅपिंग अनालिसिस आवडली असेल तर प्लीज या व्हिडिओला लाईक करा व चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.